वंदे वंदे कारगिल विजय दिनाचा कारगिल विजय दिनाचा कारगिल विजय दिनाचा वंदे वंदे भारत माता की वंदे 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 भारत माता की कारगिल विजय दिनाचा भारत माता की वंदे वंदे भारत माता की। चला पुढे घ्या। संतोष जाधव वैभव म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी स्टेजवर होते सगळे सोयरे स्नेही आप्तेष्ट गुरुबंधू भगिनी यांचं भान विसरून संपूर्ण देश नक्कीच अभिमान वाटेल, नक्कीच गर्व वाटेल। आपण सर्वांनी खरंच मग ते वीर जवान असतील, शहीद जवान असतील मिळालेले आहे, हे एकच आहे आणि म्हणून मला या ठिकाणी बोलायला नक्कीच आनंद वाटेल। सर्वात प्रथम मी ज्या माध्यमातून या ठिकाणी आलो, आमचे जीवन विद्या मिशनचे ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक आमचे गुरुबंधू आदरणीय वंदनीय पूजनीय श्री दोडके साहेब, की जे भारतीय कारगिल विजय दिवस माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदरच्या वतीने जोरदार साजरा करण्यात आला। सकाळी 9 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली करून प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर युद्ध स्मारक येथे माननीय तहसीलदार विक्रम राजपूत साहेब आणि कर्नल हांगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली। तिथं पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली। एनसीसीच्या मुलांनी सलामी दिली। असा कार्यक्रम त्या युद्ध स्मारकाच्या तिथं पूर्ण झाला। त्यानंतर कळाबाई मंदिरामध्ये प्रतिष्ठाच्या सालाबाराप्रमाणे गुणगौरव करण्यात येतो विद्यार्थ्यांचा, तो कार्यक्रम झाला। इथं संगीतचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। धन्यवाद। कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी प्रथमच आपल्या पुरंदर तालुक्यातून विविध क्षेत्रातून आलेले राजकीय सामाजिक कलावंत तसेच इतर प्रशासनिक अधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व श्रद्धांजली अर्पण केली। त्याबरोबरच कराबाई मंदिरामध्ये तिथे स्त्रियांनी खूप श्रद्धांजली वाहिली आणि त्याबरोबरच छान असे कार्यक्रम झाले गाण्याचा, त्यानंतर म्हणजे गायनाबरोबरच इथे शेवटी भोजनाचा बी आस्वाद घेतला। असाच कार्यक्रम उत्तरोत्तर होत जावो आणि हीच शहीदांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो। उत्तम कुमार अधिकारी 1969 मध्ये इंडियन एअरफोर्स मध्ये भरती झालो होतो। 71च्या वारमध्ये आता कारगिलच्या आठवणीवरून मला त्यावेळीची आठवण आली, म्हणूनच मी म्हटलं मी थोडंसं शब्द बोलतो। कारण कारगिल हे ज्या ठिकाणी मी होतो नाथा टॉपला वारच्या वेळेला, ते कारगिल मध्ये तिथून मग त्यांची पूर्ण हे म्हणतात दरी म्हणतात ना, तर आमच्या त्या टॉपवरून दिसायची कारगिलची। आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी मला 4 शब्द बोलावं वाटले या ठिकाणी। आणि त्या ठिकाणचा जो प्रकार पाहिला तर फार भयानक होतं। आता आमच्या वेळेला काही कम्युनिकेशन काहीच नव्हतं, फक्त मोर्स कोडवरून जे काय मेसेज यायचा त्याच्यावरतीच आम्ही समाधानी असायचो। कारण 1971 काय सुधारणा नव्हतीच त्यावेळेला, फक्त सगळं
मेहनतीवरतीच काम चालायचं. म्हणजे पायी जवळजवळ 16 किलोमीटर मी बर्फामधून चालत आलो मी तिथून, आणि म्हणून त्या भागाची जास्त आठवण मला आहे, आणि म्हणूनच मी 2 शब्द बोलावं. असा जो कार्यक्रम झाला, वास्तविक पाहता आमचे अध्यक्ष आणि बाकीचे सहकारी आणि आपण सर्वांनी मिळून प्रशासकीय लोकांना आणि इतर माणसांना आपल्या कळवलं किंवा त्यांना बोलवलं, आणि मला वाटतं मॅक्झिमम लोक उपस्थित राहिले, आणि त्याप्रमाणे या पुढच्या वेळेला जास्त लोक उपस्थित राहतील असं सर्वांनीच आपण काळजी घेऊ आणि असेच कार्यक्रम वरचेवर करत राहू. धन्यवाद. कारगिल दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. उत्तमरित्या हा पार पडलेला आहे. महत्वाचं म्हणजे दरवर्षी ह्या प्रोग्राम मध्ये आपली जी टीम आहे पुरंदर प्रतिष्ठानची वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते, माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. ह्या कारगिल हा दिवस तर सगळ्यांना कधीही कुणी विसरणार नाही असाच दिवस आहे, आणि त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. हे फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे की ह्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही या प्रोग्राम मध्ये सामील होतोय. जय हिंद, जय भारत. 26 जुलै कारगिल विजय दिवस हा 27 वर्षापासून आपण साजरा करत आहोत. त्याला खूप उत्स्फूर्तपणे साथ भेटत आहे, आणि अशीच साथ भेटावी, आणि याच्यामध्ये आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक सर्व सहकार्य करतात. मला खरं तर त्यांचं मनापासून सहकार्य करायचंय. आपण तर काय केव्हा तरी येतो जातो, पण हे काम करतात ना, हे खूप उत्स्फूर्तपणे काम करत असतात. त्यासाठी त्यांना सगळं पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. 26 जुलै 1999 हा दिवस अत्यंत अविस्मरणीय असा दिवस आहे. परंतु त्या दिवसाचा स्मरणीय दिवस हा आणखीन पुन्हा लोकांच्या मनामध्ये त्या दिवसाची जागृती करून त्यांच्या जनसामान्यामध्ये त्यांची भावना निर्माण करणे, त्यागाची, शौर्याची, हे कार्य पुरंदर तालुका प्रतिष्ठान, पुरंदर तालुका माजी सैनिक प्रतिष्ठान हे करत आहेत. आणि याच्यात मी माझी सैनिक पत्नी सुरेखा सतीश खेनट. आजचा जो कार्यक्रम आहे 26 जुलै हा कारगिल विजय दिवस आहे, आणि हा माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या इथे पुरंदर तालुक्यामध्ये संघटना स्थापन झाली 2019ला. तेव्हापासून खूप उत्तम कार्य होत आहे, यापुढेही होईल. आणि आज जे काही कार्यक्रम झाला अतिउत्तम झाला, खूप छान झाला. याबद्दल सर्वांचेच आभार. आजचा दिवस 26 जुलै हा कारगिल दिवस 527 जवानां जे शहीद झाले त्यांची आठवण करून देणारा हा दिवस. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही हे दाखवण्यासाठी आपलं माजी प्रतिष्ठान पुरंदर भरपूर प्रयत्न करत आहे, आणि सगळ्यांची त्याला साथ आहे. हे असंच कार्यक्रम आपला. नमस्कार. मी आज कारगिल 26 जुलै कारगिल डे निमित्त विजय दिवस आहे. विजय दिवस हा सैनिकांसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने माझा जी इंडियन आर्मीमध्ये जॉईनिंग आणि कारगिल युद्धापासून माझी सर्व्हिस स्टार्ट झाली होती, त्यामुळे मला कारगिल युद्धामधला बऱ्याचशे अनुभव आहे. पहिल्यांदाच माझी शॉर्ट ट्रेनिंग कंप्लीट करून मला कारगिल युद्धामध्ये मला पोस्टिंग केलं, आणि कारगिल युद्धातले सुरुवातीला मला एक जामनगरमध्ये मी एक समुद्रामध्ये एक बोटवरती माझी ओपीरक्षक म्हणून ड्युटी लागली होती. त्या ओपीरक्षक दौरान एअरक्राफ्टचे हवाई हल्ले हे प्रत्यक्षात मी स्वतः पाहिले आहे. आणि कारगिल डे म्हणजे एक सैनिकाचे एक खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने जी जीत असते ती जीत हासिल आम्ही करून जे कारगिल विजय दिवस मानला जातो, त्यासाठी आम्ही अमर जोपर्यंत राहील तोपर्यंत आम्ही 26 जुलै कारगिल डे हा खूप मोठ्या आनंदात साजरा करणार, हे मी आशा आणि सर्वांना विनंती करतो की दरवर्षी 26 जुलै कारगिल दिवसानिमित्त सगळ्यात जास्तीत जास्त वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढावी. धन्यवाद.